नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या या दुसऱ्या सत्रातल्या पहिल्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. त्या प्रकरणाचं नाव आहे भारतीय संघराज्य आणि त्याची वैशिष्ट्ये किंवा संघराज्यात्मक रचना नेमकी कशा पद्धतीची आहे. राज्यशास्त्रज्ञांनी शासन व्यवस्थेचे दोन प्रकार सांगितलेले आहेत. एक म्हणजे एकात्म शासन व्यवस्था, ज्याला युनिटरी असं म्हटलं जातं, युनिटरी गव्हर्नमेंट, आणि दुसरं आहे संघराज्यात्मक शासन, ज्याला फेडरल गव्हर्नमेंट असं म्हटलं जातं. आता हे जे दोन प्रकार आहेत, हे दोन प्रकार वैशिष्ट्यपूर्ण अशा पद्धतीचे आपल्याला दिसतील. एकात्म शासन प्रकार जो आहे त्याच्यामध्ये एकच एक सत्ता असते, केंद्रवर्ती सत्ता ज्याला आपण म्हणतो, की सगळ्या सत्तेचं एकत्रीकरण एका प्रमुख सत्तेमध्ये झालेलं असतं. त्याला आपण एकात्म शासन असं म्हणतो. जगाच्या पाठीवरती इंग्लंड हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. तिथे प्रशासकीय घटक जे असतात ते दुय्यम असतात आणि मध्यवर्ती शासन संस्था जी आहे त्या मध्यवर्ती शासन संस्थेकडे सत्तेचं केंद्रीकरण झालेलं असतं. म्हणजे एकच एक शासन, प्रबळ शासन ज्याला आपण म्हणतो, ते एकात्म शासन व्यवस्थेमध्ये असतं. आणि शासनाचे जे इतर घटक असतात, म्हणजे ज्याला प्रांतीय किंवा स्थानिक आपण म्हणूया फार तर ते घटक दुय्यम भूमिका निभावत असतात. म्हणजे त्या घटकांना फार अधिकार किंवा सत्ता ज्याला आपण म्हणतो ती नसते. संघराज्यात्मक शासन व्यवस्था ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी दोन प्रकारची शासनं अस्तित्वामध्ये असतात. एक म्हणजे मध्यवर्ती शासन, ज्याला केंद्र सरकार असं म्हटलं जातं किंवा केंद्र शासन असं म्हणतात. आणि दुसरं जे असतं ते राज्य शासन किंवा प्रादेशिक किंवा प्रांतीय शासन ज्याला म्हटलं जातं, अशा पद्धतीने. म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये अधिकारांची किंवा सत्तेची विभागणी ही संघराज्यात्मक रचनेमध्ये झालेली असते. आणि त्यामुळे संघराज्यात्मक रचना ही एका अर्थानं वैशिष्ट्यपूर्ण आहे. भारतानं संघराज्यात्मक शासन व्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे. आता आपण संघराज्यात्मक शासन व्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे असं म्हटल्यानंतर आपल्या संघराज्याची नेमकी वैशिष्ट्ये कोणत्या प्रकारची आहेत हे आपल्याला पाहावं लागेल. मग जगभरामध्ये कोणकोणत्या देशांमध्ये संघराज्यात्मक रचना आहे आणि कोणत्या देशांमध्ये एकात्म राज्य रचना आहे हे बघितलं की त्या दोहोतल्या फरकांवरून मग आपल्या देशाची राज्यरचना नेमकी किंवा शासन व्यवस्था नेमकी कशा पद्धतीची आहे ते आपल्या लक्षात येऊ शकेल. आता आपण संघराज्यात्मक शासन व्यवस्था आणि एकात्म शासन व्यवस्था यांच्यामध्ये नेमका फरक कोणत्या पद्धतीचा आहे तो बघूया. संघराज्यात्मक शासन व्यवस्थेमध्ये मगाशी मी म्हटलं त्या पद्धतीनं दोन शासन अस्तित्वात असतात. ड्युअल गव्हर्नमेंट ज्याला म्हटलं जातं, दोन शासन संस्था, ज्याच्यामध्ये एक केंद्र सरकार असतं, मध्यवर्ती शासन ज्याला म्हटलं जातं प्रबळ असतं किंवा राज्य प्रबळ असू शकतं, आणि दुसरं म्हणजे राज्य संस्था किंवा प्रांतीय शासन ज्याला म्हटलं जातं, प्रोव्हिन्सेस. काही वेळ ठिकाणी त्याला रिपब्लिक असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे राज्यांना. त्यामुळे नावं फक्त बदलतात, पण संघराज्यात्मक रचनेमध्ये दोन सत्ता असतात. एक केंद्र सत्ता असते आणि दुसरी राज्य सत्ता असते. युनिटरी गव्हर्नमेंट ज्या ठिकाणी असतं, एकात्म शासन व्यवस्था, त्या ठिकाणी फक्त एकच शासन असतात आणि ते म्हणजे मध्यवर्ती, ज्याला राष्ट्रीय सरकार, नॅशनल गव्हर्नमेंट असं म्हटलं जातं, किंवा मध्यवर्ती शासन संस्था, केंद्र शासन ज्याला आपण म्हणू, अशा प्रकारचं एकच शासन व्यवस्था ही एकात्म शासन व्यवस्थेमध्ये साधारणतः असते. आता एकात्म शासन व्यवस्थेमध्ये फ्रान्स आहे, ब्रिटन आहे, जपान आहे, चीन आहे, इटली आहे, बेल्जियम आहे, नॉर्वे आहे, स्वीडन आहे, स्पेन आहे. म्हणजे अशी अनेक उदाहरणं आपल्याला एकात्म शासन व्यवस्थेची देता येतील. तर संघराज्यात्मक शासन व्यवस्था ज्या ठिकाणी आहे तिथे म्हणजे ऑस्ट्रेलिया आहे, स्वित्झर्लंड आहे, अमेरिका आहे, युनायटेड स्टेट्स ज्याला आपण म्हणतो, संयुक्त संस्थान ती आहे, रशिया आहे, कॅनडा आहे, ब्राझील आहे, अर्जेंटिना आहे, भारत आहे संघराज्यात्मक रचनेचं उदाहरण.
म्हणजे अशी अनेक उदाहरणं आपल्याला संघराज्यात्मक रचनेची देता येतील. संघराज्यात्मक रचनेमध्ये दोन शासन संस्था अस्तित्वामध्ये असतात आणि एकात्म शासन व्यवस्थेमध्ये एकच एक मध्यवर्ती सरकार असतं आणि तिच्याकडनं संपूर्ण देशाचा कारभार चालवला जातो. संघराज्यात्मक शासन व्यवस्थेमध्ये दोन सरकार असतात. मध्यवर्ती शासन केंद्र सरकार जे असतं ते राष्ट्रीय दृष्ट्या महत्वाचे प्रश्न हाताळत असतं आणि राज्य सरकार जी असतात त्या मानानं त्यांना दुय्यम भूमिका दिलेली असते. ते प्रादेशिक पातळीवरचे हितसंबंध जे असतात ते राखण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे ही दोन सरकारं संघराज्यात्मक रचनेमध्ये असतात असं आपल्याला म्हणता येईल. संघराज्यात्मक रचनेचं आणखीन एक वैशिष्ट्य जर कोणतं असेल तर ते म्हणजे लिखित राज्यघटना असते. कारण दोन सरकारं अस्तित्वामध्ये असतात, केंद्र सरकार आणि राज्य सरकार. त्यामुळे कधी ना कधी तरी केंद्र सरकार आणि राज्य सरकार किंवा राज्य आणि राज्य यांच्यामध्ये संघर्ष होण्याची शक्यता असते. अशा वेळेला केंद्र सरकारचे अधिकार आणि राज्य सरकारांचे अधिकार जे असतात ते नमूद करणारी डॉक्युमेंटेशन ज्याला आपण म्हणतो किंवा दस्तऐवज ज्याला मराठीत म्हणता येईल तो असणं गरजेचं असतं. आणि त्यामुळे लिखित राज्यघटना ही साधारणतः संघराज्यात्मक शासन व्यवस्थेमध्ये स्वीकारलेली असते. ज्या ठिकाणी एकात्म शासन व्यवस्था असते त्या ठिकाणी कदाचित लिखित राज्यघटना असते, काही वेळेला ती नसते. आता ब्रिटनमध्ये अलिखित राज्यघटना आहे. ब्रिटन हे जगातलं अलिखित राज्यघटना असणारा एकमेव देश आहे की तिथे कुठल्याही पद्धतीचे म्हणजे हे लिहून ठेवलेलं नाही. तर फ्रान्स हे रिटन म्हणजे लिखित राज्यघटनेचं वैशिष्ट्य असलेला देश आहे. म्हणजे फ्रान्समध्ये एकात्म शासन आहे पण लिखित राज्यघटना आहे. इंग्लंडमध्ये एकात्म शासन आहे पण अलिखित राज्यघटना आहे. भारतामध्ये म्हणजे संघराज्यात्मक शासन आहे भारत आणि अमेरिकेमध्ये, तिथे लिखित राज्यघटना असलेली आपल्याला दिसते. म्हणजे जिथे संघराज्यात्मक रचना असते तिथे राज्यघटना ही लिखित असावीच लागते. हे त्याचं एक वैशिष्ट्य आहे संघराज्य रचनेचं. तिसरं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल संघराज्यात्मक रचनेचं ते म्हणजे डिव्हिजन ऑफ पॉवर, म्हणजे सत्तेचं विभाजन ज्याला म्हटलं जातं. सत्तेचं विभाजन हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोन सरकारांमध्ये केलेलं असतं. केंद्र सरकारचे अधिकार आणि राज्य सरकारांचे अधिकार हे लिखित राज्यघटनेमध्ये नमूद करण्यात आलेले असतात आणि त्याप्रमाणेच ती सरकार आपापला कारभार पार पाडत असतात. एकात्म शासन व्यवस्थेमध्ये डिव्हिजन ऑफ पॉवर नसतं, म्हणजे सत्तेचं विभाजन नसतं. कारण सत्ता ही एकाच घटकाकडे असते, मध्यवर्ती शासन एकच असतं आणि एकाच शासनाकडे ही सगळी सत्ता केंद्रित झालेली असते. तिथले जे म्हणजे प्रादेशिक घटक असतात ते दुय्यम भूमिका स्वीकारत असतात किंवा दुय्यम भूमिका निभावत असताना असलेले आपल्याला दिसतात. म्हणजे तिथल्या प्रादेशिक सरकारचं किंवा स्थानिक सरकारचं अस्तित्व हे केंद्र सरकारवरती किंवा तिथल्या मध्यवर्ती सरकारवरती अवलंबून असतं. त्यामुळे एकात्म शासनामध्ये कुठेही सत्तेचं विभाजन नसतं. संघराज्यात्मक शासन व्यवस्था ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी मात्र सत्तेचं विभाजन किंवा अधिकारांचं विभाजन ज्याला आपण म्हणतो ते करण्यात आलेलं असतं. संघराज्यात्मक रचनेमध्ये सुप्रीमसी ऑफ कॉन्स्टिट्यूशन असते, म्हणजे संविधान सर्वोच्च असतं. कारण राज्य आणि केंद्र यांच्यामध्ये संघर्ष जर निर्माण झाला तर लिखित संविधानामध्ये ज्या गोष्टी नमूद करण्यात आलेल्या आहेत त्याप्रमाणे त्या देशाचा कारभार चाललेला असतो. त्यामुळे संविधान सर्वश्रेष्ठ असतं, कुठलीही सत्ता सर्वश्रेष्ठ राहत नाही. तसं एकात्म शासनामध्ये नसतं. एकात्म शासनामध्ये काही ठिकाणी राज्यघटना ही सुप्रीम आहे, सर्वोच्च आहे. उदाहरणार्थ जपान हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. तर काही ठिकाणी राज्यघटना ही सर्वोच्च नाहीये. ब्रिटन हे त्याचं उत्तम उदाहरण, कारण ब्रिटनमध्ये अलिखित राज्यघटना आहे. तिथे काही लिखित स्वरूपामध्ये दस्तऐवज आपल्याला सापडत नाही आणि त्यामुळे आजचा कायदा उद्या बदलला जाऊ शकतो, इतकी लवचिकता इंग्लंडमध्ये असलेली आपल्याला दिसते. त्यामुळे इंग्लंडमध्ये अलिखित राज्यघटना आहे. त्यामुळे घटनेची सर्वोच्चता तिथे नाहीये. भारतामध्ये घटनेची सर्वोच्चता आहे, अमेरिकेमध्ये घटनेची सर्वोच्चता आहे. आणि म्हणून मागच्या महिन्यामध्ये जर तुम्ही बघितलं असाल अमेरिकेमध्ये ज्या प्रेसिडेन्शियल इलेक्शन झाल्या त्याच्यामध्ये ट्रम्प यांना
पदत्याग करावा लागला होता आणि ते सुरुवातीला म्हणत होते की मी सत्ता सोडणार नाही, अशी तशी देणार नाही जो बायडेनच्या हातामध्ये. पण तसं होत नाही, कारण घटना ही सर्वोच्च असते आणि त्या घटनेनुसार कारभार हा तिथल्या संस्थांना किंवा त्या पदावरती बसणाऱ्या व्यक्तींना करावा लागत असतो. त्यामुळे संघराज्यात्मक रचना ज्या ठिकाणी स्वीकारलेली असते तिथे राज्यघटना हा देशाचा कायदा असतो, ती सर्वश्रेष्ठ असते. मात्र एकात्म शासन व्यवस्थेमध्ये ती असेलच असं काही सांगता येत नाही. संघराज्य रचनेचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे रिजिड कॉन्स्टिट्यूशन असते. म्हणजे राज्यघटना जी असते ती ताठर असते, कठोर असते, ती फ्लेक्झिबल नसते, लवचिक नसते. कारण केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये अधिकारांची विभागणी घटनेनं करून ठेवलेली असते आणि त्यानुसार देशाचा कारभार चालू असतो. त्यामुळे ताठर राज्यघटना हे संघराज्यात्मक राज्य पद्धतीचं वैशिष्ट्य आहे. पण एकात्म शासन ज्या ठिकाणी असतं त्या ठिकाणी राज्यघटना ही ताठर असेलच असं काही सांगता येत नाही. फ्रान्स हे ताठर राज्यघटनेचं उत्तम उदाहरण आहे, तर ब्रिटन हे फ्लेक्झिबल म्हणजे लवचिक राज्यघटनेचं उदाहरण आहे. परिदृढ आणि परिवर्तनीय असे राज्यघटनांचे दोन प्रकार आहेत. त्यातला फ्रान्स हा परिदृढ राज्यघटनेचं आणि आपलं ब्रिटन हे परिवर्तनीय राज्यघटनेचं उदाहरण आहे असं आपल्याला म्हणता येईल. संघराज्य रचना ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी इंडिपेंडंट ज्युडिशियरी, ज्याला आपण स्वतंत्र न्यायमंडळ असं म्हणतो, ते असतं. त्याची आवश्यकता असते कारण लिखित राज्यघटना असते. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये सत्तेची विभागणी केलेली असते, अधिकारांची विभागणी केलेली असते आणि त्यामुळे दोन सरकार अस्तित्वात असल्यामुळे संघर्ष, वाद, तंटे निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे असे वाद, असे तंटे, असे मतभेद, संघर्ष हे एका तटस्थ यंत्रणेकडून सोडवले जावेत अशा पद्धतीची अपेक्षा ही संघराज्यात्मक रचनेमध्ये असते. आणि त्यामुळं संघराज्यात्मक रचनेमध्ये स्वतंत्र न्यायमंडळाची रचना असते किंवा सर्वोच्च न्यायालय जे तिथलं असेल त्याला जास्त महत्व प्राप्त होत असलेलं आपल्याला साधारणतः दिसतं. एकात्म शासन व्यवस्था ज्या ठिकाणी असते तिथे न्याय व्यवस्था ही इंडिपेंडंट असेलच किंवा स्वतंत्र असेलच असं काही सांगता येत नाही. म्हणजे ते एक वैशिष्ट्य एकात्म शासनाचं आहे असं आपल्याला म्हणता येईल. संघराज्यात्मक रचना ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी साधारणतः द्विगृही कायदे मंडळ स्वीकारली जातात. अमेरिका आणि भारतामध्ये द्विगृही कायदे मंडळ आहेत. भारताच्या कायदे मंडळाला संसद म्हणतात असं आपण पहिल्या सत्रामध्ये बघितलेलं आहे. संसदेची दोन सभागृह आहेत, एक लोकसभा की जे लोकांचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह आहे आणि दुसरं आहे राज्यसभा की जे राज्यांचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह आहे. तसंच अमेरिकेमध्ये सुद्धा द्विगृही कायदे मंडळ आहे. तिथल्या कायदे मंडळाला काँग्रेस म्हणतात आणि त्या काँग्रेसची दोन सभागृह आहेत. एक म्हणजे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे प्रतिनिधी गृह की जिथे लोकांचे प्रतिनिधी बसतात आणि दुसरं आहे सिनेट की जे राज्यांचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह, म्हणजे तिथे द्विगृही विधिमंडळात्मक रचना असलेली आपल्याला दिसते. युनिटरी गव्हर्नमेंट ज्या ठिकाणी असतं, एकात्म शासन ज्या ठिकाणी असतं त्या ठिकाणी द्विगृही विधिमंडळ असतीलच असं काही सांगता येत नाही. म्हणजे काही ठिकाणी द्विगृही विधिमंडळ आहेत. ब्रिटनमध्ये द्विगृही विधिमंडळ आहेत. तिथे जी पार्लमेंटची दोन सभागृह आहेत, एक लोकांचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह आहे आणि दुसरं हाऊस ऑफ लॉर्ड्स आहे की जे सरंजामदार किंवा उमराव किंवा लॉर्ड्स जे होते त्यांचं प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहे. म्हणजे अशी दोन सभागृह त्या ठिकाणी असलेली आपल्याला दिसतील. चीनमध्ये मात्र एकगृही कायदे मंडळ असलेलं आपल्याला दिसेल कारण तिथे एकात्म शासन आहे. त्यामुळे एकात्म शासनामध्ये द्विगृही रचना असेलच असं काही सांगता येत नाही. त्याच्यामध्ये सुद्धा भेद असलेले आपल्याला साधारणतः दिसतात. म्हणजे या जर गोष्टी लक्षात ठेवल्या, एकात्म शासन व्यवस्था आणि संघराज्यात्मक शासन व्यवस्था, तर मग भारताची संघराज्यात्मक शासन व्यवस्था नेमकी कशा पद्धतीची आहे ते आपल्या लक्षात येतं. आता संघराज्यात्मक रचना जी आहे ती दोन प्रकाराची असते. म्हणजे संघराज्य रचनेचे दोन प्रकार असतात. त्यातला एक आहे केंद्राकर्षी आणि दुसरा आहे केंद्रोत्सारी, असे दोन प्रकार हे साधारणतः संघराज्य रचनेमध्ये असलेले आपल्याला दिसतात. आता केंद्राकर्षी संघराज्य जे आहे ते म्हणजे अमेरिका हे त्याचं उत्तम उदाहरण आहे की अमेरिकेमध्ये
17व्या शतकामध्ये 13 वसाहती एकत्र आल्या, 13 प्रांत ज्याला आपण म्हणूयात, ते एकत्र आले, 13 राज्य, आणि त्यांनी एकत्र येऊन मध्यवर्ती शासनाची किंवा केंद्र शासनाची निर्मिती केली आणि त्यातनं म्हणजे एक करार ज्याला आपण म्हणतो तो करार निर्माण झाला आणि त्यातून संघराज्य रचना ही अमेरिकेमध्ये निर्माण झाली 17व्या शतकामध्ये. 1776 मध्ये अमेरिका हे जगातलं पहिलं संघराज्य निर्माण करणारा देश आहे किंवा संघराज्यात्मक व्यवस्था स्वीकारणारा देश म्हणजे जगातला पहिला म्हणून अमेरिकाचा उल्लेख हा केला जातो. सगळ्यात जुनं संघराज्य ज्याला आपण म्हणतो ते अमेरिकेचं आहे असं आपल्याला म्हणतात आणि अमेरिकेच्या धर्तीवरच आपण भारताची संघराज्यात्मक रचना स्वीकारलेली साधारणतः दिसते. म्हणजे अमेरिकेचं संघराज्य हे केंद्राकर्षी पद्धतीनं निर्माण झालेलं आहे की राज्य एकत्र आली, वसाहती एकत्र आल्या आणि त्यांनी केंद्र शासनाची निर्माण केली, म्हणजे केंद्राकडे आकर्षित झाले एका अर्थानं असं आपल्याला म्हणता येईल आणि त्यांनी प्रबळ असं केंद्र सरकार निर्माण केलं. दुसरा प्रकार जो आहे तो केंद्रोत्सारी संघराज्य. केंद्रोत्सारी संघराज्य म्हणजे कसं की केंद्र शासन आधी अस्तित्वात येतं आणि केंद्र शासन आपल्या सोयीनुसार राज्यांची किंवा प्रदेशांची प्रांतांची आखणी करतं, त्याला आपण केंद्रोत्सारी पद्धतीचं संघराज्य असं म्हणतो. भारत हे केंद्रोत्सारी पद्धतीचं संघराज्य आहे की भारताचं केंद्र सरकार हे प्रबळ आहे आणि राज्य सरकारही त्या मानानं दुर्बळ असलेली किंवा राज्य सरकारांचे अधिकार हे दुय्यम असलेले आपल्याला दिसतील. त्यामुळे संघराज्याचे हे दोन प्रकार पडतात, एक केंद्राकर्षी संघराज्य आणि दुसरं केंद्रोत्सारी संघराज्य असं आपल्याला म्हणता येईल. भारताचं संघराज्य जे आहे ते केंद्रोत्सारी अशा पद्धतीचं आहे. आता भारत हे संघराज्यात्मक रचना असलेला देश आहे का या प्रश्नाचं उत्तर कसं शोधायचं, तर ज्या ठिकाणी साधारणतः संघराज्याची 3 वैशिष्ट्य ज्या व्यवस्थेमध्ये दिसतात त्याला आपण संघराज्यात्मक रचना म्हणतो. एक म्हणजे लिखित राज्यघटना असणं, दुसरं म्हणजे सत्तेची विभागणी असणं 2 विभागांमध्ये किंवा 2 घटकांमध्ये, आणि तिसरं म्हणजे स्वतंत्र न्यायमंडळ ज्या ठिकाणी आहे. अशी 3 वैशिष्ट्य ज्या शासन व्यवस्थेमध्ये आपल्याला दिसतात त्या व्यवस्थेला आपण संघराज्यात्मक शासन व्यवस्था असं म्हणतो. भारताची शासन व्यवस्था संघराज्यात्मक आहे याचं कारण भारताच्या संघराज्यामध्ये ही 3ही वैशिष्ट्ये आपल्याला दिसतात की लिखित राज्यघटना आहे, सत्तेचं विभाजन 2 घटकांमध्ये झालेलं आहे, केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्यामध्ये झालेलं आहे, आणि तिसरं म्हणजे स्वतंत्र असं न्यायमंडळ ज्याला आपण म्हणतो ते भारतामध्ये आहे आणि त्यामुळे भारतामध्ये संघराज्यात्मक रचना आहे असं आपल्याला म्हणता येईल. आता संघराज्य हा शब्द जो आहे तो म्हणजे फेडरेशन या इंग्रजी शब्दाचं भाषांतर आहे. आता फेडरेशन हा शब्द फेडॉस या लॅटिन शब्दापासून तयार झालेला आहे. फेडॉस म्हणजे काय तर करार. यावरून आपल्याला असं लक्षात येईल की संघराज्याचा संबंध जो आहे तो कराराशी आहे. अमेरिकेमध्ये 1776 मध्ये 13 वसाहती एकत्र आल्या आणि त्यांनी आपापसामध्ये करार करून केंद्र शासनाची निर्मिती केली, म्हणजे त्यातनं एक संघराज्यात्मक रचना निर्माण झाली. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार यांच्यामध्ये एक प्रकारचा करार हा या रचनेमध्ये असतो असं आपल्याला म्हणता येईल. संघराज्य रचनेची ज्या व्याख्या आहेत वेगवेगळ्या विचारवंतांनी केलेल्या त्याच्यामध्ये केसी व्हियर असं म्हणत होते की संघराज्याच्या राज्यघटनेमध्ये संपूर्ण देशाचं सरकार आणि घटक राज्यांचं सरकार यांच्यामध्ये सत्तेचं विभाजन अशा पद्धतीनं झालेलं असतं की प्रत्येक सरकार आपापल्या नियुक्त क्षेत्रामध्ये स्वतंत्र आणि स्वायत्त असतात. व्हियर जी व्याख्या करतात त्याच्यामध्ये ते एका घटकावरती भर देतात, ते म्हणजे सत्तेचं विभाजन 2 घटकांमध्ये होणं. केंद्र सरकार आणि राज्य सरकार अशा 2 घटकांमध्ये सत्तेचं विभाजन असतं. ज्या ठिकाणी असतं ती व्यवस्था ही संघराज्यात्मक व्यवस्था असते असं केसी व्हियर यांचं म्हणणं होतं. गार्नर यांनी जी व्याख्या केलेली आहे संघराज्याची त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की ज्या शासन प्रकारामध्ये एकाच सार्वभौम सत्तेखाली केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकत्र आलेली असतात आणि संविधानानं ठरवून दिलेल्या निश्चित स्वरूपाच्या अधिकार क्षेत्रात ही दोन्ही सरकार काम करीत असतात, त्याला संघराज्य असं म्हटलं जातं.
आता संघराज्याच्या या म्हणजे गार्नरच्या व्याख्येमध्ये सत्तेची विभागणी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये होणं, लिखित राज्यघटना असणं, या दोन घटकांवरती भर दिलेला आपल्याला दिसतो. प्रोफेसर डायसी यांनी संघराज्याची जी व्याख्या केलेली आहे त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की राष्ट्रीय ऐक्य आणि सामर्थ्य यांच्या घटक राज्यांच्या अधिकाराशी समन्वय साधण्याचा प्रयत्न म्हणजे संघराज्य. राष्ट्रीय ऐक्य आणि सामर्थ्य यांचा घटक राज्यांच्या अधिकारांशी समन्वय साधणं म्हणजे राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी किंवा राष्ट्राचं सामर्थ्य, राष्ट्राचे हितसंबंध जे आहेत ते सुरक्षित राखण्यासाठी घटक राज्य एकत्र येतात आणि त्यातून संघराज्याची निर्मिती होते असं प्रोफेसर डायसी यांना म्हणायचं होतं. या सगळ्या व्याख्या ज्या आहेत या व्याख्यांवरनं संघराज्यात्मक रचनेची काही वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतात जी मी मगाशी म्हणत होतो. एक म्हणजे संघराज्यासाठी सत्तेचं विभाजन असणं गरजेचं आहे. सत्तेचं विभाजन दोन शासनांमध्ये असलं पाहिजे, केंद्र सरकार आणि राज्य सरकार. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे लिखित राज्यघटना असली पाहिजे, कारण दोन सरकार जेव्हा अस्तित्वामध्ये येतात तेव्हा संघर्ष, मतभेद, तंटे निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे कोणाचे अधिकार कसे आहेत, कोणते आहेत हे लिखित स्वरूपामध्ये नोंदवून ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं असतं. त्यामुळे लिखित राज्यघटनेची आवश्यकता असते. तिसरं वैशिष्ट्य म्हणजे सत्तेचं विभाजन जे आहे ते दोन सरकारांमध्ये झालं पाहिजे. जसं भारतामध्ये केंद्र सरकारचे अधिकार कोणते आहेत ते केंद्र सूचीमध्ये नमूद करण्यात आलेले आहेत, राज्य सरकारचे अधिकार कोणते आहेत ते राज्य सूचीमध्ये नमूद करण्यात आलेले आहेत राज्यघटनेमध्ये. त्यामुळे असं काटेकोर विभाजन ज्याला आपण म्हणतो अधिकारांचं किंवा सत्तेचं ते असणं हे संघराज्याचं एक वैशिष्ट्य आहे. आणखीन एक वैशिष्ट्य संघराज्याचं ते म्हणजे स्वतंत्र आणि निष्पक्ष किंवा ज्याला आपण तटस्थ म्हणतो अशा प्रकारची न्याय व्यवस्था असणं. कारण केंद्र सरकार आणि राज्य सरकारमधले तंटे किंवा मतभेद, संघर्ष जे असतील ते सोडवण्यासाठी एका स्वतंत्र अशा न्याय यंत्रणेची आवश्यकता असते. म्हणजे ही 3-4 वैशिष्ट्ये जी आहेत की ती ज्या व्यवस्थेमध्ये दिसतात त्या व्यवस्थेला संघराज्यात्मक व्यवस्था असं म्हणतात. आता भारताची राज्य व्यवस्था या निकषांना उतरते का किंवा या निकषांनुसार निर्माण झालेली आहे का? तर हो, भारताच्या व्यवस्थेमध्ये आपल्याला ही सगळी वैशिष्ट्ये दिसतात. म्हणजे लिखित राज्यघटना आहे, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये अधिकारांची विभागणी केलेली आहे म्हणजे सत्तेचं विभाजन सुद्धा झालेलं आहे. राज्यघटनेमध्ये सर्वोच्च न्यायालयाची रचना करण्यात आलेली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाला केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातली भांडणं किंवा संघर्ष, तंटे मिटवण्याचा अधिकार आपल्याकडे दिलेला आहे. त्यामुळे ही सगळी वैशिष्ट्ये आपल्या राजकीय व्यवस्थेमध्ये दिसतात. म्हणून भारतामध्ये संघराज्यात्मक रचना आहे किंवा संघराज्यात्मक पद्धती आहे असं आपल्याला म्हणता येईल. आता मग भारतीय संघराज्य पद्धतीची वैशिष्ट्ये कोणती आहेत? मगाशी मी जे म्हणत होतो की जगामध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये म्हणजे संघराज्यात्मक पद्धती आहे. अमेरिका आणि कॅनडा ही जगातली सगळ्यात जुनी संघराज्य आहेत. पण ह्या दोन्ही संघराज्यांमध्ये वेगळेपणा आहे. तसंच भारतामध्ये सुद्धा आहे. आपण आपल्या परिस्थितीनुसार संघराज्यात्मक रचना स्वीकारलेली आहे. त्यामुळे भारतीय संघराज्य रचना ही आणखीन एका वेगळ्या पद्धतीची झालेली आपल्याला दिसते. मग भारतीय संघराज्य रचनेची नेमकी वैशिष्ट्ये कोणती आहेत ती आपण नंतरच्या भागामध्ये पाहू. धन्यवाद.